हाय, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू युअर न्यू ब्लॉग. तर सकाळी ब्लॉग सुरू केला आहे कारण की आज उठायला उशीर झाला आणि सकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते. तर मी उठल्यानंतर पहिले ब्रश करून घेते कारण की ब्रश करून झाला आणि लगेच फेस वॉश करून घेते कारण की रात्रभर शौर्यने त्रास दिला आणि काल नेमका मला मायग्रेनचा त्रास होत होता. त्यामुळे आज उठायला डायरेक्ट 9 वाजले, उशीर झाला आणि शौर्याच्या पप्पांना टिफिन द्यायचा आहे. पण टिफिन बनवण्याआधीच म्हटलं थोडंसं चहा घेऊया, फ्रेश होऊया आणि मग टिफिनला सुरुवात करते. तर आज टिफिनसाठी वांग्याची भाजी बनवणार, एक भरली वांगी काळ्या मसाल्याची आणि पोळ्या, असा आजचा टिफिनसाठी बेत आहे कारण की त्यांचीच फरमाईश होती की त्यांना आज काळ्या मसाल्याची भरली वांगी खायची होती. त्यामुळे मी फास्टमध्ये बनवून घेते आणि माझ्याकडे नेमका अर्धाच तास आहे आज कारण की उठायला उशीर झाला, त्यामुळे माझी खूपच धावपळ होती आहे. तर मी आता मसाल्याचे जे वांगे आहेत ते डायरेक्ट कुकरला लावते म्हणजे जेणेकरून 2 शिट्टींमध्ये जो आपली भाजी आहे रेडी होऊन जाईल आणि एका साईडला लगेच मी पोळ्या पण बनवून घेते. तर फोडणीसाठी मी वांगे ठेवून दिलेले कुकरमध्ये आणि भरली वांगी बनवण्यासाठी खूपच सोपे आहेत. मी काय एवढं कुकिंगमध्ये फास्ट नाही आहे, त्यामुळे तुम्हाला माहीतच असेल. तर चला एका साईडला मी आता पोळ्या बनवून घेते आणि पोळ्या बनवून झाल्या की त्यांचा टिफिन रेडी होऊन जाईल आणि त्यांच्यासाठी चहा पण ठेवते. मी तर माझा पहिला चहा घेऊनच झाला आहे, पण त्यांच्यासोबत दुसरा चान्स घ्यायचा, मला चहा घ्यायचा चान्स मिळणारच आहे. तर नेमकी त्यांची तयारी वगैरे झाली, आंघोळ वगैरे झाली, ते फ्रेश झाले आणि त्यांना चहा दिला आणि त्यांच्यासोबत मी पण चहा घेते आणि ते ड्युटीला निघाले आणि लगेच शौर्य उठला. हॅलो, माझं नाव आहे शौर्य आणि मी खूप त्रास देतो माझ्या मम्माला. आणि तर मी खूप त्रास देतो का, तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणा. आणि मी कसा आहे म्हणा. आणि मी दिवसभर मम्माला ना काहीच काम करू देत नाही म्हणा. आणि मला मम्माचं माईक घ्यायलाच जास्त आवडतं. हां, बोल तू. हां, हॅलो, माझं नाव आहे शौर्य आणि मी खूप त्रास देतोय. मी झोपत पण नाही. हां, मी थोड्याच वेळ झोपतो म्हणा, 10 मिनटं, आणि लगेच उठून जातो म्हणा. हां, आणि दिवसभर मला त्रास द्यायलाच आवडतं म्हणा. तर अशी आहे शौर्याची मस्ती. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.